आपण आंदोलन छेडलेलं आहे, बांगड्या देखील आपण पाठवणार आहात, काय नेमकं आंदोलन आहे? बघा, काल दिल्लीमध्ये AI समिट मोठा कार्यक्रम होता. म्हणजे भारत सगळ्याच क्षेत्रामध्ये प्रगती करतोय आणि AI मध्ये ते विशेषतः प्रगती करतोय. आणि काल जगभरातले तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ या समिटसाठी आले होते. भारताचं नाव आज जगामध्ये पोचतंय, जगामध्ये जातंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील, NDAचे घटक पक्ष असतील, एकत्र मिळून देशासाठी काम करत आहेत. आणि काल हे मोठं समिट AIचं चाललेलं असताना या राहुल गांधींच्या काँग्रेसनं काल तिकडं कपडे काढून आंदोलन केलं, देशाची प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ त्या ठिकाणी आले होते, शास्त्रज्ञ आले होते. त्यांच्यापुढे भारताची, देशाची बदनामी करण्याचं काम केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची बदनामी करण्याचं काम केलं. मला वाटतं की हा प्रकार कुठंतरी थांबला पाहिजे. जेव्हापासून नरेंद्र मोदी साहेब सत्तेवर आले, प्रधानमंत्री झाले, तेव्हापासून देशाची प्रगती सुरू झालेली आहे. अर्थव्यवस्था 3ऱ्या नंबरवर येऊन पोहोचलेली आहे. भारत महासत्तेकडे कूच करायला लागलेला आहे. जागतिक पातळीवर भारताचा दबदबा वाढलेला आहे. हे कधी काँग्रेसच्या 60-70 वर्षाच्या काळात देशाने कधी पाहिलं नव्हतं. आज देश डेव्हलपमेंटकडे जातोय. पण कुठेतरी राहुल गांधी काँग्रेसला ही जळजळ आणि मळमळ त्यांच्यामध्ये दिसायला लागलेली आहे. आणि काल त्यांनी देशाची बदनामी करण्याचं अत्यंत घृणास्पद काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आज आम्ही शिवसेना, युवा सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रावर आंदोलन चालू आहे. आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्य नेते आहेत, श्रीकांतजी शिंदे साहेब आहेत, पूर्वेजी सरनाईक आहेत. यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठाण्याच्या युवा सेनेने आज आंदोलन केलं. हे बांगडे आता बघा तुम्ही, ही सर्व्हिस आहे DTDC कुरिअर सर्व्हिस, यांना आम्ही दिलं, त्यांनी स्वीकारलं, त्यांनी पावती पण जोडलेली आहे. 891 रुपयाची मला रिसीट दिलेली आहे. पत्ता टाकला राहुल गांधी जनपद नवी दिल्ली, हे तिकडे सोमवारी पोचेल. हे स्पीड कुरिअर आहे. यामागे उद्देश एकच आहे, काय तिकडे कपडे काढून आंदोलन केलं. अरे शंड काय तुम्ही, शंड लढायचं तर मरणासारखे लढा, कपडे काय काढताय. म्हणून आम्ही बांगड्यांचा आहेर पाठवला आहे. 2 अर्थाने त्याचे बांगड्यांचा जो आहेर आहे किंवा जे आंदोलन आहे त्याचे 2 अर्थ निघतात. एक अर्थ तुम्हाला माहिती आहे, दुसरा अर्थही असा आहे की मोदी साहेबांची प्रगती बघून, देशाची प्रगती बघून, देश महासत्तेकडे जातो हे बघून राहुल गांधींचा BP दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आणि मग अशा बांगड्या हातात घातल्या की त्याला एक सायंटिफिक रिझन पण असतं की बांगड्यांचं घर्षण जेव्हा मनगडात होतं तेव्हा BP कंट्रोल होतो, रक्त भिसरण सुधारतं. हा मागचा उद्देश त्यामागेही आहे. पण राहुल गांधी यांनी देशद्रोही वक्तव्य केलेलं आहे. राहुल गांधी यांनी देशद्रोही आंदोलन केलेलं आहे. जी नवी भारतीय दंड संहिता जे नवीन झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचं प्रावधान आहे, तरतूद आहे की विनाकारण देशाची बदनामी करणं, विनाकारण सरकारची बदनामी करणं, कुठलेही पुरावे नसताना आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन देशाला बदनामीच्या खाईत नेणं, हा सुद्धा एक देशद्रोह आहे. ही नवीन कायद्याची संहिता सांगते, भारतीय दंड संहिता सांगते. त्यामधलं कलम 152 आहे. त्यानुसार सुद्धा आम्ही मागणी करतोय महाराष्ट्र पोलिसांना, केंद्र सरकारला की पुरावे नसताना देशाची अशी बदनामी करणं. आणि आज भारत संपूर्ण जगामध्ये पुढे चाललंय महासत्तेकडं. तर हेच खेकड्या वृत्तीचे काँग्रेसवाले ज्यांनी आयुष्यभर सेटलमेंट केलं पण डेव्हलपमेंट करणाऱ्या मोदींना हे रोखायला लागलेत. परंतु भारतातली जनता सुज्ञ आहे म्हणून त्यांनी 3ऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान केलं. आता हे जाणार दिल्लीला. त्यांना थोडी तरी लाज असेल राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, हातात घाला आणि लढा कपडे काढून करण्यापेक्षा. ठाण्यामध्ये आज राहुल गांधी होते. राहुल गांधी ठाण्यामध्ये असताना आज त्यांना हे रिटर्न गिफ्ट युवा सेनेकडनं मिळते का? कसं आहे, हे रिटर्न गिफ्ट आम्ही त्यांना द्यायचा प्रयत्न केलेला, पण ते आले आणि पटकन निघून गेले. त्यांना कुणकुण लागली असेल कदाचित की ठाण्यातली युवासेना गाडी अडवेल, कदाचित गुप्तचर खात्याचा रिपोर्ट गेला असेल की ठाण्याची युवासेना त्यांच्या गाडीमध्ये बांगड्या फेकेल, कदाचित घुसून बांगड्या घालेल, त्यामुळे ते पळून गेले. परंतु जाता ती भेट राहिली, त्यामुळे भेट देणं आपलं काम आहे. त्यामुळे आम्ही कुरिअर मार्फत त्यांना नवी दिल्ली त्यांच्या 10 जनपदवर आम्ही ती पाठवत आहोत. त्याचीही अधिकृत रिसीट सुद्धा आम्हाला मिळालेली आहे. देखिए, कल नई दिल्ली में अंतर्राष्ट्रीय स्तर पर जो AI का कार्यक्रम था, समिट का प्रोग्राम था, वहाँ पे देश विदेशों से बड़े बड़े शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ,
काम करने वाले लोग आए थे और एक भारत की छवि आज अंतर्राष्ट्रीय स्तर पे आगे जा रही है। भारत महासत्ता की तरफ जा रहा है, अर्थव्यवस्था में तीसरे नंबर पे आ रहा है। इस जो भारत प्रगति कर रहा है ये राहुल गांधी और कांग्रेस को देखा नहीं जा रहा है। इसलिए कल बड़े बड़े शास्त्रज्ञ जो देश विदेश से आए थे उनके सामने अर्धनग्न होकर आंदोलन करना, कपड़े निकाल के आंदोलन करना, मुझे लगता है ये देश की बदनामी है, ये देशवासियों की बदनामी है, ये 140 करोड़ भारत की जनता की बदनामी है, नरेंद्र मोदी साहब प्राइम मिनिस्टर की बदनामी है। नरेंद्र मोदी साहब पिछले 10-12 साल में जो काम कर रहे हैं, भारत को आगे लेके जा रहे हैं, अंतर्राष्ट्रीय स्तर पे भारत की छवि जो आज महासत्ता की तरफ जा रही है, ये कांग्रेस को देखा नहीं जा रहा है। उनके पेट में दर्द है, इसलिए ऐसे नाम मर्दों जैसे आंदोलन उन्होंने कल किए और हमें पूरे भारत में असंतोष का माहौल है कि आप बाहर के दुनिया में जाते, बाहर के देश में जाते उधर तो बदनामी करते ही, लेकिन यहाँ पे बड़े बड़े शास्त्रज्ञ दिल्ली में आए, उनके सामने देश की छवि खराब करने का काम राहुल गांधी ने किया है, उनके पार्टी ने किया है। ये सबसे बड़ा देशद्रोह है। इसलिए हमारे शिवसेना पार्टी के मुख्य नेता आदरणीय एकनाथजी शिंदे साहब, श्रीकांतजी शिंदे साहब, पूर्वेजी सरनाईक, इनके माध्यम से आज पूरे महाराष्ट्र में युवा सेना का धरना प्रदर्शन आंदोलन चालू है। थाना की युवा सेना ने ये बॉक्स दिया, इसमें देखिए चूड़िया है, ये DTDC स्पीड कुरियर है। राहुल गांधी को हम दे नहीं सके आज थाना भिवंडी में, इसलिए उनके जो निवास है दिल्ली का 10 जनपद, वहाँ पे हमने ये भेजने का कार्यक्रम किया है। ऑफिशियली रिसीट भी उन्होंने लगाई है, 891 रुपये ऑफिशियल तौर पे हमने वहाँ पे भरे। इसकी रिसीट भी मुझे मिली है और मैं यही कहना चाहता हूँ कि कपड़े निकाल के आंदोलन करने से अच्छा, कि देश की बदनामी करने से अच्छा, जो देश आगे जा रहा है उसकी सराहना करो, भारत माता की जय बोलो और देशवासियों को सलाम करो। लेकिन ये देश की बदनामी करने का काम राहुल गांधी बार बार कर रहे हैं। इसलिए आज जो कल कपड़े निकाल के बैठे थे, लेकिन लोकसभा में, विधानसभा में भारत की जनता ने उनके कपड़े पहले से ही निकाल के रखे। देखिए, कुत्ते की धूम रहती है वो टेढ़ी रहती है। हमारा प्रयास एक ही है कि देश की बदनामी मत करो। आप ही इसी देश में रहते हैं, देश आज महासत्ता की तरफ जा रहा है, आर्थिक क्रांति कर रहा है। पूरी दुनिया में आज तीसरे नंबर पे आर्थिक व्यवस्था में भारत आगे आया है। ये सबसे बड़ा काम है। इसलिए आज बड़े बड़े राष्ट्राध्यक्ष, बड़े बड़े देश के प्रेसिडेंट आज भारत में आ रहे हैं, मोदी साहब को मिल रहे हैं, मीटिंग कर रहे हैं, व्यापार कर रहे हैं। ये किसका द्योतक है? इसका मतलब कि भारत डेवलपमेंट कर रहा है। लेकिन पिछले 70 साल में जिन्होंने खुद सेटलमेंट किया है, उस काँग्रेस को मोदी साहब का डेव्हलपमेंट नाही चाहिए। तर विजय वडेट्टीवार सांगतात की राहुल गांधी हे घाबरणारे नाहीत, तर उलट पंतप्रधान यांना पळावं लागेल। विजय वडेट्टीवार कुठेतरी चंद्रपूरमध्ये बसून ही विधानं करत असतील। आज महाराष्ट्रामध्ये त्यांचे किती आमदार आहेत, देशामध्ये किती खासदार आहेत, कुठल्या कुठल्या राज्यात त्यांचे किती आमदार पडलेले आहेत। आता आपण ठाणे शहरात आहोत, वडेट्टीवारला सांगा या ठाण्यामध्ये आज 0 नगरसेवक काँग्रेसचे आहेत। जर तुमच्यात हिंमत असेल ना तर प्रचाराला यायचं होतं, का नाही आले ठाण्यामध्ये प्रचाराला? अरे मुंबईत कोण नाही, ठाण्यात 0, कल्याणमध्ये कोण नाही, महाराष्ट्रात नाही। ही काँग्रेसची अवस्था झालेली आहे। त्यामुळे नरेंद्र मोदी साहेब हे कामातनं उत्तर देतात, कामातनं उत्तर दिल्यामुळेच आज भारत पूर्ण जगामध्ये प्रगती करतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।